आता ठेवू शकत नाही. आणि फर्स्ट टाइम आम्ही लाईफमध्ये असा 2 टायर एसी मध्ये मी सेकंड टाइम करते. हे सेकंड टाइम आणलेलं आहे. चेहरे खातोय. हे बघ मायरा चेहरे खाते. आवडलं तुला मायरा? मुलगा तिकडे. हाय गाइस, हे आपका नाम काय बोलला था? मुर्तुजा. हे आम्हाला इथून कटरापासून काश्मीरला घेऊन गेले आणि काश्मीरपासून परत आम्हाला इकडे कटराला घेऊन गेले. आमचे ड्रायव्हर होते आणि आम्हाला यांनी चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं आणि खूप हेल्पफुल नेचरचे आहेत. आणि सुखरूप जाऊन सुखरूप आणला यांनी आम्हाला. तर इन्फॉर्मेशन पण आम्हाला छानपैकी दिली काश्मीरबद्दलची आणि आम्हाला खूप छान वाटलं, बरं वाटलं. कैसा लगा आपको हमारे साथ? बहुत अच्छा लगा। थैंक यू. जाइए। ओके, थैंक यू. बाय। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दायम कुटुंबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही कटरा स्टेशनवरती आहोत आणि आमची ट्रेन आहे 10 वाजताची स्वराज एक्सप्रेस. आता आम्ही गाडी पडायला चाललो आहे. एवढं आमचं हे सगळं लगेज आहे. हे बघा मागे आणि आम्ही सगळे तयार आहोत. हेलिकॉप्टरवरती आवाज येते वरती जायला होतं. हे बघा आपलं लगेज एवढं जमा झालं आहे. 10 वाजताची ट्रेन आहे आणि आता 9 तास झाले. आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो. प्लॅटफॉर्मवरती 2 नंबरची ट्रेन लागलेली आहे. हे बघा, हेच ही ट्रेन आहे आपली. 2 टायर एसी आहे आपला. A1 मध्ये जायचं आहे. हे बघा हीच आहे सौराष्ट्र वैष्णोदेवी कटरा बांद्रा. गाईस, ही आमची ट्रेन आहे आणि A1 इथे आमच्या सीट्स आहेत. आता आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे सीटचं सगळं बघायचं आहे. हे बघा सीट आम्हाला 11-12 हे आहेत त्याच्या खाली बॅग टाकून आणि हे आहेत 19-20. आता आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. गाईज, आमची ट्रेन सुटलेली आहे कटरावरून. 10 वाजताची ट्रेन आहे. 10:05ला ट्रेन सुटलेली आहे आणि आमच्या सीट्स आहेत 19-20 आणि 11-12 त्या बाजूला आहे. तर आम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी आम्ही इथे असंच जरा बसलो आहे. आम्ही बॅग वगैरे आम्हाला आतमध्ये खाली ठेवायचे आहेत पण आता ठेवू शकत नाही. आणि फर्स्ट टाइम आम्ही लाईफमध्ये असा 2 टायर एसी मध्ये. मी सेकंड टाइम करते. हे सेकंड टाइम करते. आपण फर्स्ट टाइम करतो ना आम्ही सगळेजण. 2 टायर एसी आम्ही फर्स्ट टाइम लाईफमध्ये 2 टायर एसी मध्ये आम्ही प्रवास करतोय. हे असे 2 बर्थ असतात आणि हा असा पडदा असतो. आणि आता आमची 2 सीट आहेत अशा या बाजूला आलेल्या आहेत. आम्हाला ॲडजस्ट करायचे आहेत. गाईस, ट्रेन आपली सुटलेली आहे कटरावरून. हे बघा खूप सुंदर दृश्य दिसतं इथून. गाईस, छान दिसते ट्रेनमधून. वाव, सुंदर दृश्य दिसतंय. गाईस, उधमपूर स्टेशन आलंय. येऊन गेला आणि आम्ही इथे चेहरे आणलेले. चेहरे खातोय. हे बघ मायरा चेहरे खाते. आवडलं तुला मायरा? मुलगा तिकडे पडलाय असंच गेम खेळतोय. आपल्या दोघांचा काढूया सेल्फी. हे बघा इकडे टनेल्स भरपूर आहेत. आता अजून पण नाही का मोजले नाही पण भरपूर सारखे टनेल येऊन गेले. काढ ना. तर फ्रेंड्स, काश्मीर वैष्णोदेवीचा ब्लॉग सिरीज इथेच आपण पूर्ण करतोय. हा शेवटचा ब्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे आता मुंबईला कटरावरून. पूर्ण परतीचा प्रवास आहे. या ट्रिपमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. लाईफमध्ये फर्स्ट टाईम आम्ही अशी ट्रिप केली. नवीन काय अनुभव घेतलेला आहे. तर भेटूया आपण नवीन वेगळ्या ट्रिपमध्ये, वेगळ्या सिरीजमध्ये. तर आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला काय फक्त सबस्क्राईबचं बटन असं तर प्रेस करायचं आहे. त्याला काय पैसे काय लागत नाहीत. तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण घेऊन येऊया
नेक्स्ट सिरीज काहीतरी वेगळा जर कुठं पण फिरायला गेलं तर आपण तिकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. गाईज जम्मू स्टेशन आहे, हे बघा पोलीस वगैरे आहेत. हे बघा जम्मू तवी. माणसं बघा गाईज किती, पूर्ण प्लॅटफॉर्म भरला आहे, राहायला जाते वाटते. गाईज ट्रेनमध्ये आम्ही जेवण मागवलं, जेवण आलं भात, डाळ, भाजी, चपाती आणि Veg बिर्याणी, व्हेज बिर्याणी. आणि वाजलेले आहेत दुपारचे 1:30 वाजले ना, 1:30 वाजले. आणि आम्ही पठाणकोटला आले ना गाडी. पठाणकोट झालं 5 झालं. बघूया आमचं सीटचं मोस्टली आमचं ॲडजस्टमेंट झालेलं आहे. 12 वाजेपर्यंत राहते. समोरची सीट आम्हाला मिळाली आहे कारण आमची त्या बाजूला होती. ह्या सीटचं आता माहीत नाही ना कोण आहे काय नाही, ते आम्ही बसलो आहे. चला तर फ्रेंड्स, भेटूया आपण मुंबईला. तर मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा, स्वस्त राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग आपण इकडेच पूर्ण करतोय. आणि तुमचे काय कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा. आपल्या ब्लॉगबद्दल काहीतरी माहिती सांगा. जर आपला काय हे असेल, काय सजेशन असतील तर ते नक्की कळवा, नक्की सांगा. हॅलो आणि म्हणतात माझ्या काय दीदी तिकडे आहे समोर. इकडे वरते